Ask the question, then you said it. Always saying things you're regretting. Can't erase the steps we've taken. Can't go back to the time and place we met. I was so upset, but you made it all better. Now it's messing with my head, yeah. We don't say goodbye the best. I still feel your ghost inside my chest. No, we didn't learn our lesson. सूर्यमाचीवरून आलं तर हा बाले किल्ल्याला जातो आणि संजीवनी माचीला जायला हा इकडनं लेफ्ट मध्ये गेला तर शॉर्टकट. अर्धी टीम गेली वरती, आता आम्ही पण चाललो. चला जाऊया. हात मस्ती आहे. मस्करी नाही करायची. तर पुढचा ट्रेक करू शकता. संजीवनी माचीला जायला हा रस्ता आहे. बघितलं तर एवढीशी पाऊल वाट आणि डाव्या साईडला खोलदरी, त्यामुळं चालताना जपूनच चाललं. वरचा बाले किल्ला, बाले किल्ल्याच्या साईडनी जो रस्ता येतो
म्हणजे हा जाताना येताना लोकांनी तयार केलेला आहे. मुख्य रस्ता नाही, मुख्य रस्ता येतो इकडनं पद्मावती माचीकडनं आणि इकडनं जातो नवनाथचा मित्र दमला गेले. आज 2 झाले आणि पद्मावती माचीला इथनं मागं डायरेक्ट शॉर्टकट आहे. हा पण तो लॉंग कट मारण्यापेक्षा हा बरा होता. व्यवस्थित चाललं लागतं, बाकी काही नाही. संध्याकाळी बाले किल्ला मला तर वाटतं खालीच राहा, पण खाली झोप नाही येणार. नाही तिथं सांभाळून नाही तो. बघ पालीवत मधनं येतो रस्ता, ते पूर्ण पायऱ्या लागतात तो रस्ता. हा हो, तो समोर दिसतोय तो बुरुंज आहे ना, तिथनं एंट्री आहे आणि हा पूर्ण जंगलात नेतो. ट्रेक तसला सोपा आहे आणि खाली बेस कॅम्पला पण आहे ना टेंट वगैरे लावून ठेवले लोकांना. तर रात्री आली की स्टे करून पाटेवर चढण्यासाठी काही लोक चढतात आत्ता पण. चलो फिरता येईल. काय चाललंय बघा, सवय झाली. सवय क्रिकेट खेळायची काय खेळत तर नाही, पण आपल्या आठवणींना उजाळा देत राहतोय. प्रपंच हा तिथून आपण आलो मागून, तर आता समोर लागते ते सदर. म्हणजे कसं आहे, मागून आलं इथं सुवेरा माचीवरनं तर संजीवनी माची आता ना इथं सदर लागते. सदरचं बांधकाम आता एकदम भग्नावस्थेत आहे, पण ठीक आहे. म्हणजे लोकांना समजू शकते इथं होते. साईनबोर्ड दिलेले आहेत पहिल्यापासून, थोडे खराब झाले, नवीन पण लावलेत. ती सोय चांगली झाली. जबरदस्त. आणि मला एक टाकायचं आहे, समोर जो दिसतोय डोंगर, तो डोंगर म्हणजे ना तोरणा किल्ला. ही जी डोंगर रांग दिसते ती संजीवनी माचीवरनं खाली उतरून आणि या डोंगर रांगेतनं पुढे सरळ चालत गेलं तर तोरणाला जातो रस्ता. आहे ते हळणी बुरुंज. म्हणजे कसं आहे, खगनी मला इथले बाहेर
माथेकरांना दिसू शकतो खाली कोण येते व कोण खाली जाते. खाली रस्ता आज तारीख आहे 19 डिसेंबर 2020 आणि आज गाडी गडावर सवे पद्मावती मंदिरात आम्ही विचारलं थांबलो होतो तिथं. तेव्हा एक 500 लोक येण्याची संभावना आहे. 500 स्वयंपाकाचं तर काम चालू होतं ते, त्यांना गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही आमचं तिथलं जिथं थांबलो होतो तिथनं परत दुसरीकडे शिफ्ट केलो. कारण का ते खूप भरपूर लोक आली होती येणार आणि आमच्या थोड्या लोकांसाठी त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून. बाकी तर आम्ही 2 माचे करून परत चाललो आहे खाली नाही चालले. पद्मावती माचेवर आमचं सामान ठेवले आणि तिथं एक फॅमिली जे तुम्हाला गडावर आले तो स्वयंपाक वगैरे करून देतात. तुम्ही सांगाल ते करून देणार, पैसे घेतात पण ठीक आहे. खालून सामान वगैरे आणून आपण करण्यापेक्षा ते जरा सोयीचं वाटतं. त्यांना पण थोडासा येतं. बघायला गेलं ते कष्ट भरपूर येतात पण आपले कष्ट कमी येतात त्यांचे वाढतात. त्यामुळे बदल्यात त्यांना पैसा भेटतो. या भागात उत्पन्नाचं साधन तसं कमी आहे त्यामुळं त्यांचे हातभार लागतो. आणि लॉकडाऊनमध्ये बरेच लागण्याचे प्रॉब्लेम झालेत. आला तर सेवेचा फायदा करून घ्या जेणेकरून तुम्हालाही फायदा होईल आणि त्यांना फायदा होईल. आणि गडावर आले तर ठिकठिकाणी पाणी सरबत बिस्किट वगैरे तुम्हाला स्नॅक्ससाठी छोटे छोटे भेटतील दुकानं. ते झाडाखाली थांबलेत. पाहिलं तुमच्या एक लक्षात येईल गोष्ट. इथं गडाला दुहेरी बुरुंज आहे. म्हणजे हा जो दिसतोय उजव्या साईडला तो एक बुरुंज आहे आणि हा डाव्या साईडला आणि मध्ये एक खंदक आहे. हा सगळा संजीवनी माचीचा परिसर. इथं आलं एक तटबंदी आहे म्हणजे गडाला दुहेरी तटबंदी आणि ही एक समोर ना मागच्या साईडने बघितला तर हा म्हणजे टिहाणी बुरुंज आहे. इथे पण पाण्याची टाकी आहेत. बघायला गेलं तर त्यावेळेस पाणी स्वच्छ नाही आहे पण त्यावेळेस वापरत असतील लोक पाणी. बागात तर बरेच टाके आहेत पाण्याचे आणि विशेष म्हणजे सगळे दगडात कोरलेले आहेत. पाण्याचे टाके टाक व्याघ्रमुख आपण डावीकडनं आल्यावरती इकडनं अळू दरवाजा हा सुद्धा खालण्यावर येण्यासाठी रस्ता आहे. गडाला असे भरपूर रस्ते वर येण्यासाठी. संजीवनी माची समोर आता ह्या बुरुंजावरून आपण खाली उतरलो आणि 2 बुरुंजमध्ये ही जी घडी दिसते दाखवतो एकच मिनिट तुम्हाला. ही घडी ही मुद्दामून ठेवलेली घडी म्हणजे त्या काळी जर गनिमवर आला
ते काय त्याला वरती यायला हा रस्ता, या रस्त्यात वरती आपले सैनिक थांबायचे आणि खाली गळीमध्ये परत वरनं त्यांच्यावर हमला असे करून त्यांना मारोडी. कसला खतरनाक वाटतं ना रस्ता, दुहेरी बुरुज म्हणतात त्याला. हां म्हणजे काय होतं, वरती आलं ना सहज वरती येतच नाही, 2 बुरुज आणि मध्ये घळी. अरे कुठून येतं हा, काय येतं खाली दिसतोय तू, पण काय येतं हा मला ते झालं सगळं घेऊ शकतो. ते समोर पाहिलं तर वरती बाले किल्ला दिसतोय आणि उजव्या हाताला सुरळ्या माची. आपण त्या माचीवर गेलो होतो, साईडला तटबंदी आहे आणि हा जो स्पॉट आहे हा, या स्पॉटवरनं आपण साईडने आलो म्हणजे बाले किल्ल्याच्या डाव्या हाताने. म्हणजे तसं बघायला गेलं तर येताना इकडं उजव्या हाताने त्याच हिरव्या झाडीतनं यायला लागतं आणि मग हे असे दुहेरी बुरुज पार करून संजीवनी माचीपर्यंत रस्ता येतो. मध्ये पाण्याची टाकी आहेत, माची तशी भरपूर लांब आहे. तो तोरणा किल्ला आहे. राजगडच्या संजीवनी माचीवरनं तुम्ही तोरणा किल्ला बघत आहात. आत्ताच आम्ही तिरुपती बुरुज क्रॉस करून पुढे आलेलो आहोत. आमच्यासोबत रितेश, परमेश्वर, आनंद, बालचंद्र, राहुल, संदीप, ठाकूर काका, अवधूत, बाप्पू, निलेश आणि रोहित आणि मी ऋषिकेश. कोण बघते परमेश्वर बटाटे सेकंडरी एक मिनिट इकडे एक मिनिट बटाटे राहू दे. हे माहिती आहे
18 तारखेची रात्र पूर्ण आपण ट्रेक करत वर गेलो मागं पद्मावती वाचीवर. 18 तारीख 14 जण रात्री 12 वाजता ट्रेक चालू केला. पद्मावती वाचीवरनं वर गेलो किल्ल्यावर. तिथं रात्री थांबलो म्हणजे पहाटे 4 वाजले तर पोहोचायला. 4 वाजता पद्मावती वाचीवर पोहोचून 19ला पूर्ण किल्ला फिरलो. एका दिवसात पूर्ण किल्ला फिरला आणि 19ला परत राहिलो आम्ही किल्ल्यावर. 19ला रात्री स्वयंपाक वगैरे केलं, जेवलो तिथं. जेवल्यानंतर झोपलो. वारा खूप सुटलो मध्ये. 19ला तिथं झोपलो. सकाळी 20ला पालखी होती. 20ला पालखीचं दर्शन घेतलं आणि उतरायला चालू केलं. आता बघितलं तर हा जो दिसतो हा बाले किल्ला आणि पद्मावती वाची. तारीख आहे 20 डिसेंबर. काल किल्ला फिरून झाला आणि सकाळी उतरायला चालू केलं किल्ला. आत्ता वाजलेत 11:15. येऊन बरं अर्धा पाऊण तास झालं इथं. आणि थोडं पेटपूजा वगैरे झाली आणि आता निघायची तयारी.